नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवनवीन राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत। त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे। पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊन शिवसेनेचे 6 खासदार एक वेगळा गट स्थापन करण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्या संबंधाने राजधानी नवी दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी सुरू आहेत। उद्धव ठाकरे यांनी रविवारी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहिलेले शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे काल मतदारसंघात सक्रिय झालेले दिसून आले। संगमनेरमध्ये आयोजित गगनगिरी महाराज यांच्या स्वतःच्या कार्यक्रमाला वागचौरे यांनी हजेरी लावली होती। दरम्यान यावेळी पत्रकारांनी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना बैठकीसंदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी अचूक उत्तर दिले। नेमके काय घडलंय बघूयात। नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या सुरू झाल्या होत्या। कालच बैठक होती, नेमकी काय वस्तुस्थिती आहे सगळी, काय नेमकं सगळीची चर्चा सुरू आहे? तुमच्या दृष्टीने नॉट रिचेबल होतो, माझ्या दृष्टीने मी रिचेबल होतो। काल सकाळच्या बैठकीला मी ऑनलाईन हजर होतो आणि कालच्या संध्याकाळच्या 10च्या बैठकीला मी ऑनलाईन हजर होतो। एकूणच जर पाहिलं तर काल भाऊसाहेब म्हणले की तुम्ही शिर्डीतल्या हॉस्पिटलमध्ये तुमची पत्नी आजारी आहे, तसं काही आहे की नाही? आता काही घरगुती काही प्रॉब्लेम असतात, कौटुंबिक असतात, बाहेरचे काय असतात, गेलो होतो माझ्या कामासाठी। ज्या वेळेस ह्या चर्चा सुरू होतात तुमचं नाव पुढे येतं, काय याच्यामध्ये काय मला तुम्ही त्याचं गणित काय पुढं काय ते तुम्ही सांगा। 9 खासदार आहेत, 9पैकी माझंच काल पुढे चर्चा चालू आहे आणि रोज मी बघतो टीव्हीला। त्यावेळेला आता ते कंटाळवाणे केलंय। तुम्ही 9 पैकी 4च खासदार ऑफलाईन होते, बाकीचे सगळे ऑनलाईन होते, तुम्ही ते मी काय माहित नाही, मी ऑनलाईन होतो एवढंच मला माहित आहे। काय नेमकं उद्धव साहेबांनी काल काय जे सांगितलं ते सगळ्यांनी सांगितलं, प्रवक्त्यांनी सांगितलं। जी काही चर्चा सुरू होती त्यावर काय सांगाल तुम्ही, जे तुम्ही सोडून जाणार? मी आज इथे आहे, उद्या जायचं तर तुम्हाला घेऊन जाईल ना। थँक्यू।